डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या ब्रह्मास्त्र या कथासंग्रहातील 45 नंबरचा केस पेपर ही कथा आता सादर करत आहोत. या कथेचं अभिवाचन खुद्द डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांनीच केलेलं आहे. या कथेतील सर्व पात्र आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कोणत्याही पात्राचं किंवा प्रसंगाचं जर कोणाशीही अथवा कशाशीही साधर्म्य आढळलं तर तो केवळ योगायोग समजावा. 45 नंबरचा केस पेपर. शेवटच्या रुग्णाला औषध दिलं आणि औषधाच्या खिडकीचं दार बंद करून सखारामने निश्वास सोडला. सकाळी 7 वाजल्यापासून तो त्या खिडकी मागे जो बसला होता तो आत्तापर्यंत मध्ये फक्त तासभर जेवणाची सुट्टी घेतली होती तेवढीच. आता रात्रीचे 10 वाजायला आले होते आणि सखारामचे डोळे अगदी पेंगुळले होते. तरी हल्ली संध्याकाळी 8लाच केस पेपर देणं बंद व्हायचं, म्हणून त्यांचं काम 10 वाजेपर्यंत तरी संपायचं. पूर्वी जेव्हा शेवटचा रोगी संपेपर्यंत केस पेपर द्यायची पद्धत होती तेव्हा तर कित्येकदा मध्यरात्र उलटून जात असे काम आटपायला. आता काय, फक्त सगळे केस पेपर्स नंबरवार लावायचे, डॉक्टरांना त्याचा रिपोर्ट द्यायचा आणि मग ते सगळे फाईलमध्ये नीट लावून घरी जायचं. जेमतेम अर्ध्या तासाचं काम उरलं होतं फक्त. सखारामने झटपट केस पेपर्स नंबर प्रमाणे लावायला सुरुवात केली. हे काम आता इतकं त्याच्या सवयीचं झालं होतं की त्यासाठी त्याला फारसा वेळच लागत नसल्यामुळे 10 मिनिटात त्याचे सगळे केस पेपर लावून झाले आणि त्याने पुन्हा ते तपासून पाहायला सुरुवात केली. तपासता मात्र मध्येच तो एकदम थांबला. हे असं कसं झालं? त्याने पुन्हा सगळे नीट तपासून पाहिलं. आपल्याकडून काही चूक झाली का काय? त्याने 3-3दा सगळे केस पेपर्स वर खाली करून पाहिले. 45 नंबरचा केस पेपर काही केलं सापडेना. म्हणजे अजून कोणाला औषध द्यायचं राहिलंय का काय? त्याने बाहेर येऊन सगळीकडे नजर टाकली, पण बाहेरचा हॉल तर अगदी रिकामा होता. जोशी डॉक्टरांची व्यवस्था इतकी काटेकोर आणि पद्धतशीर होती की व्यवस्थित उपचार मिळालेल्या कुठल्याही रोग्याचा केस पेपर असा हरवणं शक्यच नव्हतं. प्रथम 1 नंबरच्या खिडकीवर जाऊन रोग्याने केस पेपर काढून आणायचा. तिथंच त्याचं नाव नोंदवलं द्यायचं. तो कागद घेऊन मग रुग्ण जोशी डॉक्टरांच्याकडे तपासायला जात असे. आपल्या तपासणीची नोंद आणि औषध त्या कागदावर लिहून तो कागद डॉक्टर रोग्याजवळ परत देत असत. रोगी तो कागद घेऊन सखारामकडे यायचा. मग सखारामनी तो कागद आपल्या जवळ ठेवून त्यातल्या सूचनांनुसार रुग्णाला औषध तरी द्यायचं किंवा त्याला दाखल तरी करून घ्यायचं. रुग्णालयात दाखल करून घ्यायला रुग्णाला वेगळा नवीन केस पेपर करून मिळत असे, पण पहिला 1 नंबरच्या खिडकीवर काढलेला केस पेपर सखाराम जवळच राहत असे. गेली कित्येक वर्ष हे असंच चालू होतं. इतक्या वर्षात एकही केस पेपर गहाळ झाला नव्हता. पण आज मात्र हा 45 नंबरचा केस पेपर कुठेतरी हरवला होता. सखारामने खूप शोधलं. टेबलाच्या वर खाली, औषधाच्या कपाटात, बाहेरच्या हॉलमध्ये, सगळीकडे शोध घेतला. पण आकाशातून पडलेल्या उल्केसारखा तो केस पेपर नाहीसाच झाला होता. अखेर हताशपणे आणि अप्रदी चेहऱ्याने तो डॉक्टर जोशींच्या समोर जाऊन उभा राहिला. काय रे सखाराम, काय झालं? सखारामच्या चेहऱ्याकडे पाहूनच डॉक्टरांनी ओळखलं की काहीतरी घोटाळा झालाय. सर, 45 नंबरचा केस पेपर सापडत नाही. सखारामचा आवाज आणखीनच खोल गेला. अरे असेल तिथंच कुठेतरी पडलेला, जरा नीट पहा, डॉक्टरांनी आपला एप्रन हंगरला लावता सहज आवाजात सांगितलं. नाही सर, मी खूप शोधलं सगळीकडं, पण कुठेच सापडत नाही. असं एखाद्या वेळी इंडोर केस पेपर बरोबर गेला असेल चुकून. थांब, मी सिस्टरला पाहायला सांगतो. आपल्या यंत्रणेतून केस पेपर हरवणं शक्यच नाही याची डॉक्टरांना खात्री होती. पण सिस्टरनाही दाखल केलेल्या कुठल्याच रोग्यापाशी 45 नंबरचा केस पेपर काही सापडेना. त्याही हात हलवत आल्याचे पाहून मात्र डॉक्टरांचा चेहरा विचारमग्न झाला.
त्यांनी हॉस्पिटलच्या प्रत्येक सेवकाला 45 नंबरचा केस पेपर हुडकण्याच्या कामाला लावले. एखादा केस पेपर काढला जातो, पण तो सखारांपर्यंत पोहोचत नाही याचा अर्थ डॉक्टरांनी स्वतः होऊन कुणालाही सांगायची गरज नव्हती. काय झालं असावं याचा प्रत्येक जण अंदाज करू शकत होता. आज डॉक्टरांच्याकडे तपासून औषध न्यायला आलेला एक रोगी तसाच परत गेला होता. एक तर त्याला तपासलंच गेलं नाही, किंवा दुसरं म्हणजे त्याला डॉक्टरांनी तपासलं पण औषध मिळालं नाही. आणि ही गोष्ट डॉक्टर जोशींना विलक्षण बेचैन करणारी होती. दारात आलेला याचक विन्मुख होऊन परत गेल्याचं कर्णाला झालं नसेल इतकं दुःख डॉक्टरांना त्यांच्या दवाखान्यात आलेला रुग्ण उपचार न घेताच परत गेला तर होत असे. आणि हेच तर डॉक्टर जोशींच्या यशाचं रहस्य होतं. त्यामुळेच त्यांना आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुद्धा देवदूत मानलं जात होतं. बोरली पंचेतन सारख्या कोकणातल्या एका छोट्याशा खेड्यात डॉक्टर जोशींनी छोटासा दवाखाना घालून आपला व्यवसाय सुरू केला. त्यावेळेला त्यांच्या मनात एकच विचार होता, पोटा पाण्यापुरता पैसा मिळाला तरी खूप झालं, पण आपल्या गावी प्रत्येकाला सहज सुलभ अशी वैद्यकीय सेवा उपलब्ध झालीच पाहिजे. आपल्या गावचे औषधः का होईना पण ऋण फेडलं जावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती. पैसा काय नशिबात असेल तर मिळतोच हो, पण कर्मयोगाचं समाधान काही आगळंच असतं. मोठ्या उदात्त हेतूने त्याने बोरली पंचायतांमध्ये दवाखाना सुरू केला खरा, पण तो हेतू साध्य करण्यात त्यांना सुविधांची उणीव भासायला लागली. गावातल्या बहुतेकांना जरी डॉक्टरांच्याकडून वैद्यकीय सल्ला आणि औषधं सहज उपलब्ध होत होती, तरी छोट्या मोठ्या शस्त्रक्रियांसाठी त्यांना जवळात जवळ म्हणजे श्रीवर्धनची वाट धरावी लागते. प्रसूती एक तर घरच्या घरी तरी होई, नाही तर थेट श्रीवर्धनला. आडलेल्या बायांचं अशाने फारच हाल होतो. हो, आणखी एक जागा होती प्रसूतीसाठी, पण ती केवळ अपरिहार्यतेमुळे जरी वाट्याला आली तरी वैद्यकीय दृष्ट्या अगदीच अयोग्य होती. घरापासून ते श्रीवर्धनपर्यंत वाटेत कुठेतरी प्रसूत होणं ही गोष्ट नक्कीच चांगली नव्हती. इतकंच काय, पण कोणत्याही बारीक सारीक कारणासाठी रोग्याला नुसतं दवाखान्यात दाखल जरी करून घ्यायचं असलं तरी गावात नावाला सुद्धा काही सोय नव्हती. थेट श्रीवर्धनचाच मार्ग धरायला लागे. लहानपणापासून आपल्या ग्रामबंधूंचे असले हे हाल पाहून डॉक्टरचं हृदय हेलावून गेलं होतं. इथेच आपल्या गावातच जमेल तेवढ्या सुविधांनी का होईना, पण एक सुसज्ज असं छोटंसं 10 खाटांचंच रुग्णालय सुरू करायचा निर्णय त्यांनी घेतला. अहो, पण त्यासाठी गुंतवणूक केवढी करावी लागेल, काही कल्पना आहे का? डॉक्टरीनबाई सुद्धा जरी सेवाधर्म्य असल्या तरी त्यांना व्यवहाराचा विसर पडला नव्हता. कुठून उभं करणार आहात एवढं मोठं भांडवल? सुदैवानं गेल्या 3 वर्षात आपला इथं चांगला जम बसलाय. गावानं आपल्यावर इतकी माया केलीये की नाही म्हटलं तरी 10-15 हजाराची पुंजी गोळा झाली. शेवटी गावाचा पैसा गावासाठीच उपयोगाला आला तर त्याचंच खरं सार्थक होईल ना. डॉक्टरांच्या मनातले विचार बाहेर यायला लागले. पण त्या 10-15 हजारांनी काय होणार आहे? सुरुवातीला निदान 1,00,000-1.25 लाख तरी लागतील ना. बँकेकडे मदत मागू. डॉक्टर अजूनही आपल्या स्वप्नातून जमिनीवर यायला तयार नव्हते. हप्ता परवडेल का एवढ्या मोठ्या कर्जाचा? या छोट्याशा गावातून अशी कितीशी कमाई होणार आहे ते सुद्धा विकून टाकायची पाळी यायची अशाने. माणसानं कसं अंतरून पाहून हातपाय पसरावेत. हे बघ मीना, लोकांचं आपल्यावर प्रेम आहे, विश्वास आहे. आजपर्यंत आपल्याला कशाची तरी उणीव भासली आहे का? आजूबाजूच्या कितीतरी गावातून हॉस्पिटल तर सोडाच, पण साधी वैद्यकीय मदत सुद्धा उपलब्ध नाही लोकांसाठी. सगळ्यांना थेट श्रीवर्धन पर्यंत जावं लागतं. परमेश्वरावर विश्वास ठेव आणि माझ्या बरोबर धाडसानं पुढचं पाऊल टाक. आपण जे काही करतोय ना ते चांगल्या आणि शुद्ध हेतूनेच करतोय. आपल्याला नक्कीच अपयश येणार नाही. डॉक्टरांच्या मनोदेवतेच्या इशाऱ्यानुसार थोड्याच दिवसात त्याचं रुग्णालय मोठ्या डौलाने उभं राहिलं. डॉक्टरांनी लोकांवर टाकलेला विश्वास अजिबात अनाठाई नव्हता. उद्घाटनाच्या दिवसापासूनच रुग्णालयातून एकही खाट रिकामी राहिली नव्हती. 5 वर्षाच्या मुदतीने घेतलेलं बँकेचं कर्ज केवळ 2 वर्षात फिटलं होतं. केवळ रुग्णसेवेच्या दृष्टीने व्यवसाय सुरू करणाऱ्या डॉक्टरांना पैशाची कमतरता कधी भासलीच नाही.
पण म्हणून डॉक्टर उठले नाहीत की मातले नाहीत, घेतलेल्या मानवतेच्या सेवेचा वसा त्यांनी कधी सोडलाच नाही. चला रे, हाका रे, डांगोरा पिटा रे, गावात कोणी आजारी आहे का रे, कोणाला औषध मिळाले नाही का, अशी दिवंडी फिरवायची वेळ त्यांच्यावर कधी आलीच नाही. हक्काने आणि आपुलकीने लोक त्यांच्याकडे येत होते आणि आपल्या आजाराला तिथेच सोडून जात होते. व्हिजिटला डॉक्टरांनी कधी नाही म्हटलं नाही, की कधी त्यासाठी जास्तीची व्हिजिट फी घेतली नाही. त्यांच्या रुग्णालयात ठेवलेली गरीब रुग्ण निधीची पेटी रोजच्या रोज भरून जात होती. सेवेचं हे व्रत घेतलेल्या डॉक्टरांना जेव्हा आपल्या दारी आलेला कोणी एक रुग्ण उपचाराखेरीजच परत गेलाय अशी शंका आली, तेव्हा मात्र ते बेचैन झाले. खूप शोध करूनही कुणालाच तो 45 नंबरचा केस पेपर सापडेना. काय झालं असेल त्या केस पेपरचं आणि त्या रुग्णाचं? पण होता तरी कोणाचा तो केस पेपर, अस्वस्थपणे डॉक्टरांनी विचारलं आणि सखारामने धावतच जाऊन नोंदी पुस्तक आणलं. तानी किसना. सखारामने पुस्तकातलं 45 नंबरच्या पुढचं नाव वाचलं. तानी कृष्णा कुठली? सखारामने परत आपलं डोकं नोंदवलं, पुस्तकात खुपसलं. बरडखोलची. सखारामने उत्तर दिलं, पण लगेचच त्याच्या तोंडून एक आश्चर्योद्गार बाहेर पडला. का रे, काय झालं? या तानेचं वय तर फक्त 1.5 वर्षच लिहिलं आहे इथं. आता ही 1.5 वर्षाची पोर कुठं गेली असेल? ती काय एकटी थोडीच आली असेल, तिच्या आईने किंवा बहिणीने आणलं असेल तिला. सिस्टरनी आपला अनुभव अंदाज सांगितला, पण डॉक्टरांना असल्या निरर्थक चर्चेत रस नव्हता. 1.5 वर्षाच्या तानेला तपासल्याचं त्यांना आठवेना. आता फक्त एकच विचार बेचैन करीत होता त्यांना. तानी, 1.5 वर्षाची ताने आजारी आहे. औषधाला ती माझ्या दारी आली होती आणि काहीच उपचार न घेता परत गेली. भरडखोरची गती डॉक्टरांनी खात्री करून घेतली. हो, चल गाडी काढ. झटकन उठून डॉक्टर फाटकाच्या दिशेने निघाले सुद्धा. सिस्टर, माझी बॅग घेऊन या. सखाराम आणि सिस्टर डॉक्टरांच्या त्या पाठमोठ्या मूर्तीकडे आवासून बघतच राहिले. रात्रीचे 10:30 वाजले होते. रुग्णालयातला यावत सेवक वर्ग अगदी थकून गेला होता. इतकंच काय, पण खुद्द डॉक्टरांच्या चेहऱ्यावर सुद्धा कमालीचा थकवा जाणवत होता. पण तरीही डोळ्यात दाटून आलेली झोप चहाच्या एका थेंबाचाही आधार न घेता केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर परतवून लावून भरडखोलच्या दिशेने निघालेल्या डॉक्टरांच्याकडे पाहून सखारामला जितका डॉक्टरांच्या विषयी अभिमान वाटला, तितकीच स्वतःची लाजही वाटली. केवळ आपल्या हलगर्जीपणाने 45 नंबरचा रोगी उपचार न घेताच परत गेला आणि त्यामुळेच अशा वेळी डॉक्टरांना भरडखोलला जायला लागत आहे, असा विचार मनात येऊन सखाराम अगदी शर्मिंदा झाला. सखारामने गाडी काढली आणि सिस्टर आणि डॉक्टरांना घेऊन भरडखोलच्या दिशेने निघाला. भरडखोल पर्यंतचं अंतर तसं फारसं लांबचं नव्हतंच. 5-7 मैलांचाच प्रवास तो. एका बाजूला नारळाच्या बागांनी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र किनाऱ्याने नटलेल्या रस्त्यावरून डॉक्टरांची गाडी भरधाव वेगाने धावत होती. समुद्रावरून येणारा खारा वारा किनाऱ्यावर वाळत घातलेल्या मासोळीचा वास बरोबर घेऊन येत होता. नवख्या माणसाचं मस्तकी असल्या वासाने उठून जात असे, पण लहानपणापासून त्या वासावरच काढलेल्या सखारामला मात्र तो वास अगदी निष्गंधाच्या वासासारखा धुंद करून टाकायचा. एरवी या रस्त्यावरून हा वास घेत घेत त्या निसर्गरम्य वातावरणातून जायचं म्हणजे सखाराम कसा मनोमन हरखून जाईल. पण आज मात्र चांदण्यात उजळून निघालेल्या त्या वर्तुळाकार रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या अलौकिक निसर्ग सौंदर्याची कुणाला शुद्ध नव्हती. त्यांच्या नजरेसमोर दिसत होतं फक्त भरडखोल आणि मनात होती ती फक्त किसना कोळ्याची चांदी. खरं म्हणजे तानीला नक्की काय झालंय याची कुणालाच काहीच कल्पना नव्हती. साधा सर्दी खोकल्याचाच ताप आहे का आणखी काही गंभीर आजार झालाय? सध्या तरी केवळ कल्पनेचाच खेळ चालू होता, प्रत्यक्ष तिला बघेपर्यंत तरी. पण अर्थात ते कळून फारसा काही फरक पडणार नव्हताच. त्यामुळे डॉक्टरांचा निर्णय अजिबात बदलला जाणार नव्हता. आपल्या दवाखान्यात येऊन इलाज करून न घेता, आपल्याकडून साधं तपासूनही न घेता विनमुख परत गेलेल्या तानीमुळे डॉक्टरांच्या व्रताला ग्रहण लागलं होतं.
पण आपल्या व्रतापेक्षाही डॉक्टरांना काळजी होती ती केवळ तान्हीच्या तान्ह्या जीवाची. वळणावरच्या त्या बोडक्या नारळीच्या झाडाखाली सखारामने गाडी थांबवली आणि भरणखोलच्या अख्ख्या वस्तीतली 5-50 कुत्री बेंबीच्या देठापासून केकाटायला लागली. काहींच्या शेपट्या मागच्या दोन्ही पायातून आत वळून पोटाच्याही आत शिरायचा प्रयत्न करत होत्या, तर काहींच्या शेपट्या आपल्या डौलदार वळणाने ताट उभ्या राहिल्या होत्या. ये गप्पा. कुठल्या तरी झोपडीतून एक म्हातारा आवाज कुणाच्या तरी नरड्यातून खोकल्याबरोबर आलेल्या बेडक्यासारख्या खोकल्याच्या ढासेबरोबर उसळला. पण ते वाक्य पुरेही व्हायची गरज भासली नाही. 2-4 तास केकाटून ती सगळी कुत्री एकदाच गप्प झाली. डॉक्टरांची गाडी केवळ माणसांतच प्रसिद्ध होती असं नाही. क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टर गाडीतून खाली उतरले आणि समोरच्या कोळ्यांच्या वस्तीकडे चालू लागले. रस्त्यावर तर एकही माणूस दिसत नव्हता आणि तरीही समुद्र किनाऱ्यावरून मात्र चांगलाच गलका ऐकायला येत होता. ज्या झोपडीतून कुत्र्यांवर खेकसणारी ती खोकल्याची उभं झाली होती, त्या झोपडीच्या दारात उभं राहून डॉक्टरने मोठ्या आवाजात विचारलं, किसना कोळ्याची झोपडी कोणची? पार आतल्या अंगाची. आतून पुन्हा एक उभं झाली, पर कोण पण गावायचं नाही झोपडीच. का? होर्या येत्यात नव. दुपार त्यांना तोच गोंधळ चाललाय. सरकारने नवीनच बांधलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या धक्क्याच्या दिशेने पावलं टाकायला डॉक्टरांनी सुरुवात केली. सखाराम आणि नर्स मुकाट्याने डॉक्टरांच्या पावलांचा मागोवा घेत होते. पण तो सिमेंट कॉन्क्रीटचा धक्का एखाद्या पांढऱ्या पायाच्या अपशकुनी विधवेसारखा ओसाड पडला होता. तिथे एक सुद्धा कोळी नव्हता की होडी नव्हती. सगळ्या होड्या आपल्या वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या किनाऱ्यावरच्या मोकळ्या जागेवरच लागत होत्या. मासोळी घेऊन आलेल्या होड्यांनी, त्यातून आलेल्या मच्छीने आणि अख्ख्या कोळीवाड्याने किनारा नुसता गजबजून गेला होता. त्यांच्या कलकलाटापुढे समुद्राच्या गर्जना कुठल्या कुठे विरून जात होत्या. मासोळीच्या ढीकचे ढीक पडले होते किनाऱ्यावरच्या वाळूत. छोटी छोटी उघडी नागडी पोरं त्यातूनच वाटा काढून इकडून तिकडे धावत होती. इकडचे मासे तिकडे करत होती आणि आपल्या आया बहिणींना मासे निवडायला मदत करत होती. बायांना आणि पोरींना आपली नजर हलवायला सुद्धा फुरसत नव्हती. आपापल्या घरातल्या मर्दांनी आणलेल्या मासोळीतच गुंतून पडल्या होत्या त्या. ये आयो डॉक्टर. एका 8 वर्षाच्या पोरीची डॉक्टरांच्याकडे अचानक नजर गेली आणि ती पोर दुसऱ्या दिशेने पळून गेली. तिच्या शेजारच्या बाईने झटकन आपली नजर उठवून डॉक्टरांच्याकडे पाहिलं आणि हातातला भला मोठा सारंगा तसाच घेऊन ती डॉक्टरांच्याकडे आली. देव माणूस आपल्या वस्तीत आणि ते सुद्धा असल्या भलत्या टायमाला. विचाराने ती बावरून गेली. श्रद्धा, आदर, काळजी, भीती अनेक भावनांनी तिची वाचाच करून टाकली. ती नुसती डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे बघतच राहिली. किसना कोळ्याची माणसं कुठे आहेत? मृदू आवाजात डॉक्टरने पृच्छा केली. थकड पहिल्या आहेत बघा. ती 10वी होरी नाही ना? हा तिथलीच निळा वावटावाली. हा तीच ती किसनाचीच आहे. थतच समधी असत्या. किसनाचा भाग तरी लय थोर बघा. आजच्या त्याच्या समध्या होऱ्या फुल होऊनच आल्यात बघा. किती होड्या आहेत त्याच्या? 8. त्या बाईने आपल्या स्वतःच्या आकडेशास्त्रावर विश्वास न बसून दोन्ही हातांची 4-4 बोट डॉक्टरांना दाखवली. सकाळ धरणं त्याची एक होरी येत्या ते पार फुल्ल होऊनच. आत्ताच त्याची आखरीची होरी आली बघा. स्वतः किसनच घेऊन आलाय. थतच त्याची समधी माणसं आहे ती. त्या कोयणीशी जास्ती चर्चा करण्यात वेळ न घालवता डॉक्टरांनी किसनाच्या परिवाराकडे आपला मोर्चा वळवला. डॉक्टरांची हाक कानावर येईपर्यंत लक्ष्मीला म्हणजे किसनाच्या बायकोला पत्ता सुद्धा नव्हता डॉक्टर आपल्या इतक्या जवळ येऊन पोहोचल्याचा. तिने वर पाहिलं आणि ती एकदम दचकली. अकुपाई डॉक्टर. किसना आणि त्याचा परिवार डॉक्टरांच्याकडेच गेले कित्येक दिवस औषधाला येत असल्याने लक्ष्मीला हुडकून काढायला डॉक्टरांना काहीच कष्ट पडले नाहीत. तानी कुठे आहे? काय झालंय तिला? डॉक्टरांनी गंभीर पण आपुलकीच्या आवाजात तिला प्रश्न केला. तानी? आणि लक्ष्मीने हातातल्या मासोळी सकट आपली छाती गच्चावून धरली. हो, कुठे आहे ती? बयो तानी. लक्ष्मी मटकन खालीच बसली. ती आजारी आहे ना? कुठे आहे मग? घरी?
मानेनेच होकार देऊन लक्ष्मी झोपड्याच्या दिशेने झपाझप धावू लागली. दवाखान्यात केव्हा आली होतीस तिला घेऊन? 2 ढांगातच डॉक्टरांनी लक्ष्मीला परत गाठलं. सकाळचं चाल तू. मग तिला तपासून न घेताच, औषध न घेताच का परत आलीस? कागद काढला तेव्हा लई गर्दी होती, तेवढ्यात बारक्या सांगत आला आमची होरी लागली म्हणून. मी विचार केला नंबर लागायला थोडा टाइम आहे तर वर होरीतलं मासं उतरून घ्यावं. बिगी बिगी येऊन तानीला झोपडीत ठेवलं आणि मी गेलो किनाऱ्यावर. एका मागणे एक होरी यायला लागली आणि मासं उतरवायच्या नादात तानीच्या कागदाचं इसरूच बघा. लक्ष्मी घाईघाईने बोलत होती, पण त्याहीपेक्षा घाईने तिची पावलं आता झोपडीच्या दिशेने पडत होती. डॉक्टरांच्या मनात विचार आला, ही कसली आईची माया? आपल्या कामाच्या नादात बाई चक्क आपल्या बछड्याला विसरते. दुसऱ्याच क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर कोळी लोकांचं जीवन उभं राहिलं. रोजचं हातावरचं पोट त्यांचं, अति कष्टाचं जीवन. त्या बाईच्या नवऱ्याने रात्रभर कष्ट करून आणलेले मासे वेळीच उतरून घेतले नाहीत, त्यांची काळजी घेतली नाही तर सगळी मासोळी नासून जाईल. वेळच्या वेळी मासोळी वेगवेगळी करून तिची योग्य ती विल्हेवाट लाईन लावली तर माती मोल जायचे सगळे कष्ट. बिचाराचा भारतच खाली वाकून डॉक्टर लक्ष्मीच्या पाठोपाठ किसनाच्या झोपडीत शिरले. माझी ताने ग. एक हंबरणा फोडून लक्ष्मीने निश्चित पडलेल्या तानेकडे झेप घेतली. सबंध किनाऱ्यावरचा गोंगाट त्या हंबरड्यापुढे दबून गेला. डॉक्टरने झटकन पुढे होऊन लक्ष्मीला दूर केलं आणि तानेचा हात आपल्या हातात घेतला. जसा निखाराच हाती घेतल्यासारखं वाटलं त्यांना. ताने कमालीची तापली होती आणि त्या तापाने तिची शुद्ध हरपली होती. लक्ष्मीबाई, तानीला मी दवाखान्यात घेऊन जातोय, बरे होईपर्यंत तिथंच राहू दे तिला. डॉक्टरांनी नर्सला तानीला उचलून घ्यायची खूण केली आणि ते झपाझप गाडीकडे चालू लागले. त्यांच्या मागून हाताच्या माशानेच आपली छाती बडबड बडबत लक्ष्मी निघाली होती. तानीच्या तब्येतीची कल्पना येऊन सखाराम वेगाने गाडी चालवत होता. डॉक्टरांच्या मनातली काळजी त्यांना एकच प्रश्न विचारत होती, दोष कुणाचा? आपल्या पोटच्या पोरापेक्षा माशांकडे लक्ष देणाऱ्या या आईचा? डॉक्टरांनी मागे पडलेल्या कोळीवाड्याकडे एकच नजर टाकली. किनाऱ्यावरचा गिलका अजूनही ऐकू येत होता. त्यांच्या कणव मनात व्यथा उमटली. हा दोष त्यांच्या परिस्थितीचा, त्यांच्या व्यवसायाचा. प्रत्येक व्यवसायाला त्यातील दोघांसकट पत्करावं लागतं. घेतलेल्या बिरुदांबरोबरच त्यांच्या व्यथाही सोसाव्या लागतात. आणि त्यांच्या डोळ्यासमोर रात्रीच्या जेवणासाठी रात्रंरात्र पेंगुळलेल्या डोळ्यांनी आपली वाट पाहणारी चिमुरडी अनघा आली. मोठ्या कष्टाने त्यांनी तिची मूर्ती आपल्या मनाच्या पडद्याआड सारली आणि आपलं लक्ष तानीकडे वळवलं. धन्यवाद. ही कथा आवडली असली तर डॉक्टर निशिकांत श्रोत्रींच्या अनेकविध साहित्यासाठी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा सर्व दूर जितक्या ठिकाणी पाठवता येईल तितक्या ठिकाणी पाठवून द्या. धन्यवाद.